मुंबईमध्ये डॉक्टर पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केलं जाणार आहे। शिवाय 5 ऑगस्टपासून ओपीडी सेवा बंद करण्याची घोषणा देखील केली गेलेली आहे। निवासी डॉक्टरांनी या संदर्भात ही घोषणा केलेली आहे। मुंबईमध्ये निवासी डॉक्टर आता पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचं दिसतंय। विविध मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन केलं जाणार आहे। याबद्दलचं एक पत्रक सुद्धा मार्डकडून जारी करण्यात आलेलं आहे। तर तिकडे कल्याणमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव झाल्याचं समजतंय। एका खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे काही रुग्ण आढळलेले आहेत। या सगळ्या प्रकारानंतर आता केडीएमसी प्रशासन ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला एका खासगी रुग्णालयामधून 2 स्वाईन फ्लू H1N1 व्हायरसचे संबंधित रुग्ण आढळल्याची माहिती कळालेली। खरं तर साथरोग वैद्यकीय अधिकारी मध्ये काम करत असताना आम्ही मे महिन्यामध्ये सगळं खासगी रुग्णालयाला आम्ही परिपत्रक दिलेले आहे की साथरोगच्या संदर्भात असणारे आजार तसेच H1N1 विषाणूचे पेशंट जर आढळले तर तुम्ही ते डायरेक्ट आरोग्य विभागाला कळवण्यात यावे। त्याच्यासाठी सामान्य नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यावी, हात स्वच्छ साबणाने धुवावे, संतुलित आहार घ्यावा, पाणी भरपूर प्यावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।